नमस्कार. आज आपण केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे आलोय. शेतामध्ये काय बदल झाले त्यांच्याकडून समजून घेऊ. सर, तुमचा अनुभव सांगा तुम्ही. नमस्कार, माझं नाव संजीव रामकृष्ण महाजन, मुक्काम पोस्ट सारोला, तहसील बुरहानपूर, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश. मी केराना टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरले. त्याची एक वेळेस ड्रिंचिंग केली, एक वेळेस पोंगा भरणी केली आणि 2 वेळेस फवारणी केली. म्हणजे हे आता 22 दिवस, म्हणजे ह्या 22 दिवसामध्ये केले मी. तर त्याच्यामुळे मला माझ्या केळीमध्ये फरक जाणवला. त्याच्यामुळे माझ्या केळीचे हे पांढरे रूट्स खूप चांगले झाले. हे जे खराब मुळी होती तिला पण चांगले पांढरे रूट्स डेव्हलप झाले तिला पण. आणि फवारणीनंतर हे जे पानाची जे आहे हे पान जाड झालं त्याच्यामुळे. केळीचं पान म्हणजे केळीचे हे जे रेषे येतात हे रेषे एकदम जाड झाले. आणि 2 पानामध्ये थोडा गॅप झाला, म्हणजे अंतर पण वाढलेलं आहे. अंतर पण वाढलं आहे चांगलं. शिवाय आपण म्हणतो त्याला हे पांढरा पावडर खूप आलं त्याच्या बेच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यामुळे जसं त्याच्यामुळे बुरशी पण काही आली नाही. आणि कंटिन्यूअस समजून घ्या 20 दिवस झाले पाणी चालू होतं जेव्हापासून हे टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यानंतर. तरी रोगराई काय वाढलेली तरी रोगराई म्हणजे करपा पण काही वाढला नाही आणि बुरशी पण काही तेवढी आली नाही काही. म्हणजे पूर्ण कंट्रोल आहे. पूर्ण कंट्रोल आहे त्याच्यामुळे. तुम्ही वापरण्यापूर्वीची काय याच्यामध्ये फोटो किंवा शूटिंग काढून ठेवलं होतं का? हो, काढून ठेवले फोटो. मग त्याच्यातून आताचे बदल खूप फरक मोठा आहे, झाला. म्हणजे डबलचा फरक आहे. काका, तुम्ही या ठिकाणी प्लॉटवर आलाय, तुम्हाला काय बदल जाणवतो? भरपूर बदल आहे सर. एकदम ग्रीनेस जास्त आहे. बाजूच्या प्लॉटपेक्षा प्लॉट चांगला आहे. चांगलं आहे. हो, बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? समाधान आहे. ओके सर.